नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला शुभदा साने यांच्या मुक्ती या कथा संग्रहातली मुक्ती ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. मनोज आणि त्याचा दादा दोघे सख्खे भाऊ, दोघांच्या वयात जसे अंतर होते तसेच नशिबातही. व्यक्तिमत्वात फरक जमीन अस्मानाचा. बाबांचा रंग, रूप, उंची दादानं सही सही उचललेली. एक प्रकारचा आत्मविश्वास त्याच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेला. डोळ्यात बुद्धीची चमक आणि दादा होताच मुळी हुशार. 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वीला नॅशनल टॅलेंट. 10वी नंतर दादा मुंबईला शिकायला गेला. मनोजचं मात्र तसं नव्हतं. बाबांपेक्षा तो आईशी जास्त मिळता जुळता होता. तशी त्याची उंची कमीच होती आणि बांधा बैठा. वर्गातल्या हुशार मुलांच्यात काही त्याची गणना व्हायची नाही. गणित, सायन्स हे त्याचे नावडते विषय. मराठी खूप आवडायचे. त्याची कल्पनाशक्ती तरल होती. त्याला कविता कराव्याशा वाटायच्या. कविता करत असताना धुक्याच्या पाऊलवाटेवरून चालत आलेली, इंद्रधनुवर बसून झोके घेणारी, चांदण्यांची फुलं केसात माळणारी एखादी सुंदर लोभस चेहऱ्याची नायिका त्याला साथ घालायची. तो मग तिला शब्दात बंदिस्त करायचा. काही वेळा ती शब्दात अडकायची, काही वेळा एकटीच कुठेतरी भरकटत राहायची. 10वीला त्याला अगदीच कमी मार्क मिळाले. सायन्स तर सोडाच, पण कॉमर्सला सुद्धा जाण्याची याची पात्रता नाही. त्याचे वडील वैतागून म्हणाले आणि त्यांचं म्हणणं काही खोटं नव्हतं. त्याने आर्ट्सला ॲडमिशन घेतली. तो मराठी घेऊन BA होणार होता. तो त्याचा आवडता प्रांत होता. FY BAला असताना त्याची आशुतोषशी मैत्री झाली. आजपर्यंतच्या आयुष्यात इतका चांगला मित्र त्याला भेटलाच नव्हता. त्यामुळे तो आशुतोषमध्ये चांगलाच रमला. दोघांच्या गप्पा खूप वेळ चालायच्या. आशुतोष त्याच्या गावाबद्दल, गुहागरबद्दल खूप सांगत राहायचा. तिथल्या माणसांबद्दल, समुद्र किनाऱ्याबद्दल, व्याडेश्वर मंदिराबद्दल. एका सुट्टीत मनोज त्याच्याबरोबर गुहागरला गेला. आशुतोषचे खास कोकणी पद्धतीचे घर, घराभोवतीची आंब्याची झाडे, घरातील अगत्यशील माणसे हे तर मनोजला आवडलेच. पण सगळ्यात त्याला आवडला तो तिथला समुद्र किनारा. भेटायला येणाऱ्या फेसाळत्या लाटा. काही वेळा तो त्याची वही बरोबर न्यायचा. तिथे बसून त्याला काहीतरी लिहावेसे वाटायचे. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तो समुद्रावर जायचा. रात्रीचा समुद्र निरखण्यात त्याला वेगळाच आनंद गवसायचा. एखाद्या दिवशी एखादी आकृती त्याच्या स्केचपेनमधून कागदावर उतरायची. मग त्याच्या लक्षात यायचे की ही आपल्या कवितेतील नायिका आहे. त्याचा गुहागरचा मुक्काम जरा जास्तच लांबला. पुण्याला घरी परत आला तेव्हा त्याच्या सामानात बरेच काही होते. आशुतोषच्या घराशेजारी राहणाऱ्या सागरिकाची आकृती त्याच्या मनात होती, वहीत होती. मनोज, बरेच दिवस रमला होतास गुहागरला, त्याचे आई बाबा म्हणाले तेव्हा तो नुसताच हसला. काही दिवसांनी घरात त्याच्या दादाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला दादा, अमेरिकेतल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी, भरपूर पगार. अनेक वधूपित्यांचा डोळा साहजिकच त्याच्या स्थळावर होता. सुंदर शिकलेल्या कलावंत मुली त्याच्या होकाराच्या प्रतीक्षेत होत्या. शेवटी मंदिराचा नंबर लागला. तीही सॉफ्टवेअर इंजिनियर होती. दिसायला छान, व्हायोलिन अप्रतिम वाजवायची. दादाचा साखरपुडा होता त्याच दिवशी त्याच्या आत्याबाई त्याला म्हणाल्या, मनोज, आता तुझा नंबर लागला बरं का. तेवढ्यात त्याची काकू एकदम तिथे आली आणि म्हणाली, अहो, अजून त्याचे शिक्षण पूर्ण व्हायचे, मग नोकरी, साखरपुड्याला अजून अवकाश आहे. त्या दोघी बोलत बोलत जरा लांब गेल्या. तरी त्यांच्यात झालेले नंतरचे संभाषण त्याच्या कानावर येऊन आदळलेच. मनोजला काही मंदिरा इतकी चांगली बायको मिळायची नाही. त्याचे शिक्षण, त्याचे व्यक्तित्व सगळ्या बाबतीत तो दादापेक्षा कमीच आहे. नंतर ते संभाषणच त्याचा पाठपुरावा करत राहिले. एके दिवशी चहा पिताना त्याने गौप्यस्फोट केला. मला एक मुलगी आवडते, मी तिच्याशीच लग्न करणार आहे. तिलाही मी आवडतो. मुलगी आवडते? तिचे नाव काय आणि शिक्षण? कुठे राहते ती? हो हो, किती प्रश्न विचारता एकदम. सांगतो, सगळं सांगतो, असे म्हणून मनोज क्षणभर थांबला आणि मग सांगायला लागला. दिसायला म्हणाल तर अगदी अप्रतिम आहे. कुशल चित्रकाराने रेखाटल्यासारखी. सोनेरी केस, गोल चेहरा, निळे स्वप्नाळू डोळे. नाव काय रे तिचे? सागरिका.
छान आहे की नाव. आणि तुम्हाला सांगतो, हे नाव तिला इतकं शोभतं ना. ते कसं काय? ती मला गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर भेटली. मी तिथे होतो ना इतके दिवस, ती रोज भेटायची. समुद्राच्या वाळूत मी तिचे नाव लिहायचो, सागरिका. त्या नावाजवळच ती माझं नाव लिहायची, मनोज. हे सांगत असताना त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या लग्नाचा सोहळा साकार झाला. वधूवेशातली सागरिका, मुंडावळ्यांच्या आडून दिसणारा तिचा गोड चेहरा, लाजरा बुजरा. मनोज जरा वेळ ते दृश्य बघण्यातच रमला. अरे वा, सगळंच चांगलं आहे की. त्याच्या वडिलांच्या बोलण्यामुळे तो भानावर आला. मग म्हणाला, तसं सगळं चांगलं नाही का? विशेष शिकलेली नाही का ती? तिच्या घरच्या परिस्थितीमुळे 12वी नंतर तिनं शिक्षण सोडलंय. पण लग्नानंतर मी तिला सांगणार आहे पुढे शिक म्हणून. पण काय रे, अशा काय अडचणी आहेत तिच्या घरात? वडील दमेकरी आणि आईला सांधेदुखी. त्यांचं सगळं सागरिकालाच करावं लागतं. मग कसं व्हायचं रे? तोच जरा प्रॉब्लेम आहे, पण काही दिवसांनी तो सुटेल. काय मार्ग निघणार आहे या सगळ्यातून? सागरिकाचे काका दुबईला असतात. काही दिवसांनी ते परत इंडियात येणार आहेत. ते तिच्या आई वडिलांची जबाबदारी घेतील आणि तिचं लग्न लावून देतील. तसं ठरलंच आहे. पण ते केव्हा येणार आहेत? अजून 5 वर्षांनी. अरे बाप रे. बापरे काय, मलाही सेटल व्हायला तेवढा वेळ पाहिजेच की. अजून मी BA कुठे पास झालोय. पुढे मी BEd करणार, मग कुठेतरी नोकरी. हो, ते खरंय म्हणा, त्यात वेळ जाणारच. त्या दिवशी हे असं सगळं संभाषण झालं. त्यानंतर काही दिवसांनी दादाचं लग्न झालं. दादाच्या लग्नात मनोज हरवल्यासारखाच होता. लग्नाचे सगळे विधी बघत असताना मधूनच तो गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोचत होता. तिथल्या वाळूत लिहिलेली 2 नावे त्याला दिसत होती, सागरिका आणि मनोज. लग्नानंतर थोड्या दिवसांनी त्याची परीक्षा झाली. पेपर अपेक्षेपेक्षा खूपच चांगले गेले. परीक्षा झाल्यानंतर तो त्याच्या खोलीतच बसून होता. स्वतःला त्यानं कोंडूनच घेतलं होतं खोलीत. त्याची एक ठराविक वही होती. त्या वहीत तो काहीतरी लिहायचा. काही वेळा काही मजकूर खोडून टाकायचा. मंदिरासारखी बायको मनोजला काही मिळायची नाही. कारण व्यक्तिमत्व, शिक्षण या सगळ्याच बाबतीत तो दादापेक्षा कमी आहे. काही वेळा हे वाक्य त्याच्या मनाला व्यापून टाकायचं. तो मग कागदावर रेघोट्या मारायचा. रेघोट्यांची सुंदर आकृती तयार व्हायची. तो म्हणायचा, दादाला मिळाली तशी सुंदर बायको मीही मिळवीनच. खरं तर मिळालीच आहे मला. मी काही कमी नाही. त्याचे आईवडील नव्या सुनेविषयी बोलण्यात दंग. दादा फोन, फेसबुक आणि SMS वरून संपर्क साधायचा. फोटो पाठवायचा. आमचा संसार बघायला तुम्ही या एकदा इकडे. कधी येता? मी तिकिटांची व्यवस्था करतो. दादाचा आग्रह. आम्ही केव्हाही येऊ रे, पण एकदा मनोजचं मार्गी लागू दे. आईबाबांचं बोलणं मनोजच्या कानावर पडायचं. त्यावेळी तो वहीत काहीतरी लिहित असायचा. नोकरीच्या बाबतीत मात्र त्याचं नशीब जोरावर होतं. BEd झाल्यावर एका चांगल्या शाळेत त्याला नोकरी मिळाली. त्यासाठी फार वाट बघावी लागली नाही. 8वी 9वीला मराठी आणि इतिहास शिकवायची जबाबदारी त्याच्यावर होती. अरे, एक मुलगी मनोजच्या मनात भरली. सागरिका नाव आहे तिचं. गुहागरची आहे. दिसायला सुंदर आहे. तिलाही मनोज पसंत आहे. एके दिवशी आई दादाला फोनवरून सागरिकाची माहिती सांगत होती. मनोजने ते ऐकलं. त्यावेळी आईच्या डोळ्यात फुललेलं स्वप्न त्याने बघितलं. एकदा सागरिकाला बोलाव तरी इकडे. नुसतं तिच्याबद्दल ऐकलंय. तिचे काका दुबईहून आले का? त्याचे आई बाबा आताशी घाई करायला लागले होते. एकदा ते म्हणाले, नाहीतर असं करूया, आम्हीच येतो गुहागरला. या रविवारी जायचं का? तिला विचारून सांगतो. असं म्हणून मनोज त्याच्या खोलीत गेला. दार बंद करून डोळे मिटून बसून राहिला. नंतर त्याने त्याची ती वही काढली. तिच्यावर पर्सनल असं लिहिलं होतं. दुसऱ्या कुणाला ती उघडून वाचायची परवानगी नव्हती. तो वहीची पानं उलटत गेला. एका पानावर त्यानंच काढलेली एक आकृती, एका सुंदर मुलीची. तो तिला बघायला लागला तर ती त्याच्याशी बोलायलाच लागली. ती म्हणत होती, आता हे सगळं बास झालं. तू मला मुक्ती दे. आईबाबांना किती काळ स्वप्नात ठेवणार?
मनोज बघत होता. त्याच्या समोरचा कागद फडफडत होता. खरं तर आपल्यासाठीच आपण या सागरिकाला निर्माण केले. गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आपण बसलो होतो तेव्हा ही समुद्राच्या फेसातून आली. सुंदर स्वप्नाळू एखाद्या खेळण्याशी खेळावं तसं आपण हिच्याशी खेळत होतो. ते दिवस खूप छान ताजेतवाने होते. सागरिका म्हणजे आपल्यासाठी एक खेळणंच होतं आणि आज आपलं ते खेळणं आपल्याला म्हणालं, तू मला मोडून टाक. त्या खेळण्यालाच आता खेळणाऱ्याकडे राहायचं नाही, त्याला मुक्ती हवी. आपल्याला सुचलेली ही कल्पना फारच वेगळी आहे, मनोजच्या मनात आलं. त्या कल्पनेवर तो भलताच खुश झाला. जरा वेळानं तो खोलीच्या बाहेर आला आणि बाबांना म्हणाला, उद्या मी गुहागरला जाणार आहे. ते ऐकून आईचा चेहरा उत्फुल्ल. बाबांच्या चेहऱ्यावर संशयाचे ढग. कितीच्या गाडीनं जाणार आहेस गुहागरला? बाबांनी विचारलं. दुपारच्या गाडीनं, त्याचं उत्तर. संध्याकाळी 6 वाजता तो गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आला. जवळच्या सामानातून त्यानं त्याची ती वही बाहेर काढली. काही वेळ तो त्या वहीतला मजकूर वाचत राहिला. स्वतःच रेखाटलेल्या आकृत्या बघत राहिला. सगळ्यांची मिळून एक सुबक आकृती झाली. जिला मुक्ती हवी होती अशी आकृती. वही हातात धरून तो समुद्राकडे बघत होता. तेवढ्यात एक मोठी लाट त्याच्या पायांजवळ आली. त्या लाटेला त्यानं सागरिका देऊन टाकली. त्याचे वडील काही अंतरावरून हे दृश्य बघत होते. त्याच्या आधी ते गुहागरला आले होते ठरवूनच. मनोजनं समुद्राला वही अर्पण केलेली त्यांनी बघितली आणि त्यांच्या मनात आले. आपल्या मनातला संशय खरा ठरला. सागरिका जिथून आली तिथेच परत गेली. ते स्वतःशीच असं बोलायला लागले. मनोज अजूनही तिथेच उभा होता. लाटा येत होत्या, परत जात होत्या. ही कथा इथेच संपली. आता आपण शुभदा साने यांच्या मुक्ती या कथासंग्रहातली दुसरी एक कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे तिची गोष्ट. एका लग्नाच्या निमित्ताने नगरला जायचा योग आला. मी जायचं ठरवलं त्याच वेळी मला राधिकाची आठवण झाली. राधिका करमरकर माझी मैत्रीण. 5वी ते 11वी आम्ही एका वर्गात होतो. एका बाकावर बसायचो. मनात ती गुपितं एकमेकींना सांगायचो. अशी राधिका. ती नगरला असते. मला आठवलं पूर्वी एकदा मैत्रिणींच्या गेट टुगेदरच्या वेळी तिने तिचा पत्ताही दिला होता मला. माझ्या खास डायरीत मी तो लिहून ठेवला होता. खाली तिचा फोन नंबरही. मी डायरी काढून तो पत्ता बघितला. राधिका करमरकर, प्रोफेसर्स कॉलनी. आपण जायचं लग्नाला जायचं आणि राधिकाकडेही जायचं. 2 दिवस राहायचं. भरपूर गप्पा मारायच्या. मी ठरवून टाकलं आणि तिला फोनही केला लगेच. माझा आवाज ऐकून तिला आनंद झाला. पण मी 2 दिवस राहणार आहे हे ऐकल्यावर मात्र ती काही खुलली नाही. पण तिकडे दुर्लक्ष करून मी विचारलं, तुम्ही कोण कोण असता नगरला? मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. म्हणजे अगदी हम दो हमारे दो असं म्हण की. मी विनोद केला. माझ्या विनोदावर ती हसली नाही. तू केव्हा येणार आहेस एवढंच तिनं विचारलं. पुढच्या आठवड्यात. तेव्हा माझे मिस्टर मात्र परगावी जाणार आहेत. मग काय आपलंच राज्य. मी पुन्हा एकदा विनोद ठोकला आणि फोन बंद केला. पण नंतर बराच वेळ माझं मन पुटपुटत होतं. शाळेत असताना एवढ्याशा कारणावरून खळखळून हसणारी राधिका उगीचच आठवत होती. नगरचं लग्न छानच झालं. त्या दिवशी संध्याकाळी मी लगेचच राधिकाकडे गेले. प्रोफेसर्स कॉलनीत असलेला तिचा छोटा बंगला कल्पतरू नावाचा. संधीप्रकाशात तो जरा जास्तच उदास वाटत होता. मी बेल वाजवल्यावर राधिकाने दार उघडलं. त्यावेळी तिचा चेहरा छान हसरा दिसत होता. पूर्वीची राधिका आता आपल्याला परत मिळेल कदाचित. तिच्याकडे बघताना माझ्या मनात आलं, ये ये. माझं स्वागत करत माझा हात धरून ती मला आत घेऊन गेली. बाहेरच्या हॉलमध्ये तिची 2 मुलं बसली होती. मुलगा काहीतरी वाचत होता आणि मुलगी टीव्ही बघत होती. राधिकाने ओळख करून दिली. हा माझा मुलगा सारंग आणि ही माझी मुलगी मयुरी. मयुरी मला जरा विचित्रच वाटली. शरीराच्या मानाने डोकं मोठं, डोळे बटबटीत. तिचं वेगळेपण लगेचच लक्षात आलं. कमी समज असल्याची लक्षणं तिच्या चेहऱ्यावर होती. मयुरी, टीव्हीचा आवाज हळू कर बरं. सारंग दादाला त्रास होतोय ना अभ्यास करताना. राधिका आत जाता जाता म्हणाली. पण मयुरीने तिचं ऐकलं नाही. उलट टीव्हीचा आवाज जास्तच मोठा केला. सारंग मग उठून आतल्या खोलीत गेला.
माझ्या पुढे फेसाळती नेसकॉफी ठेवून राधिका माझ्या समोरच्या खुर्चीत बसली. माझी नेसकॉफीची आवड अजून तुझ्या लक्षात आहे म्हणायची. नेसकॉफीचे गुटके घेता घेता मी म्हटलं. आता आपल्या गप्पा रंगतील असं मनात येऊन मी पूर्वीच्या आयुष्यात डोकावायचं ठरवलं. शाळा, अभ्यास, निरनिराळ्या मैत्रिणी, बाई, विषयांना काय तोटा. मी काहीतरी बोलायला सुरुवात करणार होते तेवढ्यात मयुरी बाहेरून ओरडली. आई, मला नाही कॉफी केलीस? तिचं बोलणं, तिचा आवाज मला सगळंच विचित्र वाटलं. मुख्य म्हणजे तिचं बोलणं पटकन कळतही नव्हतं. राधिकाने माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघितलं आणि ती मयुरीला म्हणाली, तू आत्ताच तर प्यायलीस कॉफी मावशी यायच्या आधी. मी केली नव्हती का? म्हणून तुला आता नाही दिली. आता जरा वेळाने मी पोहे करणार आहे. या मावशीला दडपे पोहे खूप आवडतात म्हणून. ते आपल्या सगळ्यांनाच होतील. मला नकोच जा तुझे दडपे पोहे, मला उपमा पाहिजे. मयुरी बाहेरूनच आक्रस्ताळेपणाने ओरडली. माझ्या मनात आलं, अशी कशी ही मयुरी कुठलीही गोष्ट पटवून घेतच नाही. मी राधिकाला म्हटलं, असू दे, कर तू उपमा. मला उपमाही आवडतोच. पोह्यांसाठी चिरलेला कांदा टोमॅटो उपम्यात घाल, एवढं काय त्यात. दुसरा दिवसही असाच. मयुरीच्या मनाप्रमाणे वागण्यात राधिका मशगूल. त्यामुळे आमच्या गप्पा अशा होतच नव्हत्या. पहिली कामं झाल्यावर राधिका स्वतःचं आवरायला लागली. केस विंचरून आंघोळीला निघाली तेवढ्यात दांडगटपणानं पळत मयुरी तिथे आली आणि पाय आपटत म्हणाली, मला आधी आंघोळ करायची आहे, माझ्या आंघोळीची तयारी कर. राधिकाने तिच्याकडे एक क्षण नुसतंच बघितलं, मग शांतपणे आत गेली आणि मयुरीचे कपडे तिने बाथरूममध्ये आणून ठेवले. राधिका तरी इतका पेशन्स कसा ठेवते? इतकं मयुरीच्या मनाप्रमाणे का वागते? ही एक प्रकारची गुलामगिरी आहे का? माझ्या मनात निरनिराळ्या प्रश्नांची आवर्तनं. एक दिवस तिच्याकडे राहून मी परत यायला निघाले. मला पोहोचवायला राधिका स्टँडपर्यंत आली होती. गाडी यायला जरा वेळ होता. एका रिकाम्या बाकावर आम्ही बसलो. प्रथम राधिका काहीच बोलली नाही. माणसांच्या गर्दीत असूनही कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. मी तिचं निरीक्षण करत होते. आता आपणच तिच्याशी बोलायला सुरुवात करावी. एखादा तिच्या आवडीचा विषय काढावा असं वाटत असतानाच राधिका एकदम म्हणाली, तुला आमच्या घरातलं वातावरण जरा अनाकलनीयच वाटत असेल ना? यावर मी काय बोलणार? मी नुसतंच तिच्याकडे बघितलं. मयुरीचा हटवादीपणा आणि माझं वागणं याबद्दल म्हणते मी. हे बघ, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतंच की. मी असं का वागते याचं सुद्धा एक कारण आहे. ते कुठलं? सारंगच्या पाठीवर 2 वर्षांनी मला पुन्हा दिवस गेले, पण मला दुसरं मूल नको होतं. एकच मूल बास, त्यालाच चांगलं वाढवायचं या भावनेने मी झपाटून गेले होते. शिवाय काय? माझ्या मिस्टरांची मिळकतही बेताचीच होती. तसा आर्थिक प्रश्न होताच. आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण द्यायचं तर पैशाचं पाठबळ हवं, हे सगळे विचार माझ्या मनात सारखे यायला लागले. म्हणूनच काय? तो गर्भ पाडून टाकायचा मी निर्णय घेतला आणि हा माझा एकटीचा निर्णय होता. माझे मिस्टर या गोष्टीला तयार नव्हते, पण मी हट्टाला पेटले होते. अगो बाई, तुला सांगते, तो गर्भ पाडण्यासाठी मी मिस्टरांच्या नकळत नाही ती औषधं घेतली. ती घेऊन सुद्धा गर्भ तर पडला नाहीच, पण काय? मयुरी अशी जन्माला आली. बघितलंस ना कशी दिसते ती? हो, ते आलं माझ्या लक्षात. अगं, तिला पटकन कुठली गोष्ट कळतच नाही. एवढीशी गोष्ट समजावून सांगायची तरी डोकेफोड करावी लागते. हे पण आलं असेल ना तुझ्या लक्षात? हो, ती गतिमंद म्हणजे स्लो लर्नर आहे. मग डॉक्टर काय म्हणतात? ते काय म्हणणार? ते मलाच दोष देतात. ते म्हणतात हा सगळा तुम्ही घेतलेल्या त्या औषधांचा परिणाम आहे. आणि आणखी काय? आणखी एक सांगायचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलंय. बाकी नेहमी त्यांची मला साथ असते, पण या बाबतीत मात्र ते बाजूला झालेत. ते नको म्हणत असताना मी तो उद्योग केला ना. तसं ते थोडंसं बरोबरच आहे. त्यामुळेच माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना ठाण मांडून बसली ग. आपल्यामुळेच मयुरीवर असं जीवन जगायची वेळ आली. नाहीतर ती सुद्धा सारंगप्रमाणे बौद्धिकदृष्ट्या व्यवस्थित असती, बऱ्यापैकी शिकली असती. तिची ही अवस्था आपल्यामुळे. बिचारी मयुरी, तिच्याकडे बघून माझ्या मनात असंच सारखं येतं. काय करणार?
आणि म्हणूनच काय? म्हणूनच मयुरी सांगते ते मी सगळं ऐकते. तशी सवयच लागली आहे मला. एक प्रकारची ही गुलामगिरीच आहे. अपराधीपणाच्या भावनेतून निर्माण झालेली गुलामगिरी असं म्हण हवं तर. राधिकानं तिचं मन मोकळं केलं. तेवढ्यात गाडी आलीच. गाडीत चढता चढता मी राधिकाकडे बघितलं. ती मला जरा जखडलेली वाटली. ही दुसरी कथा सुद्धा इथेच संपली. आज मी वाचलेल्या शुभदा साने यांच्या मुक्ती या कथासंग्रहातल्या या दोनही कथा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन कथा किंवा कादंबऱ्या तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की माझ्याकडे डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची वृंदा ही कादंबरी घरात आहे, तर त्याचं वाचन तुम्हाला ऐकायला आवडेल का? आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अनंत चतुर्दशीनंतर मी ती कादंबरी वाचायला घेणार आहे. धन्यवाद.